या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजी रामूलालजी बारवाले. गणेश चतुर्थी या पवित्र दिनी हिंगोली येथे कागलीवाल परिवारात जन्मलेले बद्रीनारायण. एकतर घरची गरिबी आणि त्यातच बद्रीनारायणांच्या वडिलांचं निधन त्यांच्या जन्मापूर्वीच झालं होतं. नियतीनं जणू जन्माआधीच त्यांच्यासमोर परीक्षांचं ताट वाढून ठेवलेलं होतं आणि अशा परीक्षांना सामोरं जाण्याची आणि त्यांच्यावर मात करण्याची किमया ते बालपणीच शिकले. उद्योजकतेचे धडे शिकण्याची गरज त्यांना कधीच भासली नाही. ती तर त्यांच्या बालपणापासूनच भरलेली होती. नियतीने काही वेगळंच योजलं होतं. 12 वर्षांचा बालक बद्रीनारायण आता जालन्याच्या बारवाले कुटुंबांचा दत्तक पुत्र सदस्य बनला. जालन्याच्या मिशन शाळेत त्यांचे शिक्षण सुरू झाले. पुढे 8व्या वर्गात सरकारी शाळेत त्यांना प्रवेश मिळाला. भारतीय स्वातंत्र्य युद्धाचे वारे सर्व देशात वाहत होते. इकडे मराठवाड्यात हैदराबादच्या निजाम सरकाराविरुद्ध संघर्षाची चळवळ पेटलेली. अशा मंतरलेल्या दिवसात किशोरवयीन बद्रीनारायणांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. शाळेतील आपल्या वर्गमित्रांची विद्यार्थी संघटना त्यांनी बांधली. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत बद्रीनारायण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जालन्यात एक फेरी काढली. जुलमी निजामाचा चाकर असलेल्या मदरसे फोकनिया सरकारे अली या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांनी बद्रीनारायणला चक्क कारणे दाखवा अशी नोटीस बजावली. प्रचार फेरीने शाळेचे नियम तोडले. आपणास शाळेतून का काढण्यात येऊ नये असा तो फतवा मुख्याध्यापकांनी बद्रीनारायणांवर बजावला. आपण शाळेचे सर्व नियम व शिस्त पाळतो बरं, मात्र शाळेच्या बाहेर माझ्या स्वातंत्र्याला आपण मर्यादा घालू शकत नाही असे त्या फतव्याला स्वच्छ आणि बाणेदार उत्तर देऊन बद्रीनारायणांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क असून तो मी मिळवणारच हा लोकमान्य टिळकांचा तेजस्वी मंत्र त्या मुख्याध्यापकाला आपल्या लेखी खुलाशात सुनावला. विद्यार्थी संघटनेचा रेटा व बद्रीनारायणांचे प्रखर नेतृत्व त्या धास्तीने मुख्याध्यापकांनीच आवर्त घेतलं. इसवी सन 1946 शालेय शिक्षण पूर्ण करून बद्रीनारायण हैदराबादच्या निजाम कॉलेजमध्ये दाखल झाले. राजकीय घडामोडी आणि देशाचा स्वातंत्र्य संग्राम आता शिगेला पोहोचला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या बद्रीनारायणांनी शिक्षण सोडून तिथेही स्वातंत्र्य चळवळीची जबाबदारी घेतली आणि हैदराबादहून पुन्हा जालन्याला मुक्काम हलवला. वंदे मातरम, भारत माता की जय. जुलमी निजामाची रझाकार पोलीस यंत्रणा बद्रीनारायणाला शोधू लागली. अखेर बद्रीनारायणांची रवानगी प्रारंभी जालन्याच्या कैदेत आणि पुढे औरंगाबादच्या हर्सुल जेलमध्ये झाली. खटला चालला आणि 1 वर्षांची कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. 15 ऑगस्ट 1947 भारत माता स्वतंत्र झाली, पण मराठवाडा निजामांच्याच ताब्यात होता. पुढे निजाम सरकारने स्टेट काँग्रेस बरोबर झालेल्या वाटाघाटीत काही सत्याग्रहींना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सुमारे 1 वर्षानंतर बद्रीनारायणांची हर्सुलच्या कारागृहातून सुटका झाली. भारत माता खंडित का होईना स्वतंत्र झाली होती. बद्रीनारायणाने पुन्हा नव्या जोमाने निजामाविरुद्ध संघर्षात उडी घेतली. आता सशस्त्र क्रांती. हैदराबाद संस्थानाच्या बाहेर परंतु स्वतंत्र भारताच्या हद्दीत देऊळगाव राजा येथील शिबिरात ते दाखल झाले. बंदूक चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं. निजामाच्या पोलीस चौक्यांवर हल्ले करायला सुरुवात केली. जालन्याच्या कुंडलिका नदीवरील लोखंडी पुलाखाली
बॉम्बस्फोट करून त्यांनी मोठी खळबळ उडवली. मनमाडला जाऊन दुसऱ्या महायुद्धातील शस्त्रे, दारुगोळा इकडे आणण्याचा बेत रचला. पण पोलिसांना त्यांचा सुगावा लागला. ती मोहीम सोडून द्यावी लागली. मौजपुरी पोलीस स्टेशनवर आपल्या 12 साथीदारांसह त्यांनी हल्ला केला. पोलीस स्टेशनवर गोळीबार करत गनिमी काव्याने मोठी खळबळ उडवून दिली. हैदराबादच्या रेडिओ स्टेशनवर आलेल्या या हल्ल्याच्या बातमीने निजामाच्या पोलीस यंत्रणेला चांगलाच हादरा बसला. दिनांक 14 ऑगस्ट 1948 डोणगाव येथील रझाकार कॅम्पवरील अशाच एका चकमकीत बद्रीनारायणांचे शालेय मित्र जनार्दन मामा जखमी झाले. त्यांना घेऊन त्यांनी तातडीने बुलढाणा गाठले. शर्थीचे प्रयत्न केले, पण जनार्दन मामांनी तिथेच अखेरचा श्वास घेतला. 15 ऑगस्ट 1948 संपूर्ण भारत देश आपल्या स्वातंत्र्याचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्याच्या आनंदात मग्न असताना बद्रीनारायण बारवाले आणि त्यांचे सहकारी हुतात्मा जनार्दन मामा यांच्या पार्थिवावर बुलढाण्यातच अंत्यसंस्कार करत होते. पुढे संघर्ष अधिकच तीव्र झाला. 17 सप्टेंबर 1948 हैदराबादचा निजाम दाती तृण धरून शरण आला. हैदराबाद संस्थान आणि संपूर्ण मराठवाडा स्वतंत्र भारतात विलीन झाला. बद्रीनारायण आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांचे एक स्वप्न साकार झालं. हजारो लोक इतिहास वाचतात, शेकडो लोक इतिहास लिहितात, पण बोटावर मोजण्या इतकेच लोक इतिहास घडवतात. स्वातंत्र्य लढ्याच्या तेजस्वी इतिहासाचे लढाऊ सैनिक बद्रीनारायणजी यांच्या आयुष्यातील नव्या क्रांतीच्या प्रवासाला आता प्रारंभ झाला. मुळातच अगदी लहानपणापासून शेतीची आवड असलेल्या बद्रीनारायणांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला. मांडवा, घाणेवाडी जलाशयाच्या काठावर वसलेल्या वडिलोपार्जित शेतीकडे ते आता लक्ष देऊ लागले. शेतीत त्यांनी नवे नवे प्रयोग सुरू केले. पुसा सावनी या भेंडीचा पहिला प्रयोग झाला. मांडव्यातील प्रत्येक शेतकऱ्याला बद्रीनारायण बारवालेंनी आपल्या या नव्या शेतीच्या क्रांतीचा मूल मंत्र दिला आणि त्यांना आपल्या सोबत घेतले. बारवाले साहेबांचे ज्या टायमाला इथं आले 1934-35 त्या टायमाला आमच्या गावातील घाणेवाडी तलावाचं काम झालं होतं आणि गावातली पूर्ण जमीन, सुपीक जमीन ही तलावात गेली. तलावात गेल्यानंतर आम्हाला हे पडीत राहणं दिलं. गावात आले, पाहिलं गावाची परिस्थिती काय चालली आणि बारवाले साहेबांना खूप काही गावाकरता आता मदत तर केली, पण मी शाळेत असताना आम्हाला पपाया सुद्धा त्यांनी खायला दिल्या. मी 4थी-5वीला असताना आम्ही रोज सकाळी त्याच्या मळ्यात जायचो, पपायाचे डाले तिथून म्हणजे मुलाला. आता हे सकस आहार आता दिलं सरकारनं, पण बारवाले साहेबांचं धोरण किती काळचं अव्वलचं समजा, तर त्यांनी गावाला खूप लिफ्ट दिली. शिक्षणावर बारवाले साहेबांनी वैयक्तिक लक्ष देऊन आमच्या गावामध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरुवात केली. 1962 साली 40 शेतकऱ्यांना विहीर, पाईपलाईन आणि मोटार यायचं कर्ज वाटप करण्यात आलं. ज्यावेळेस शेतकऱ्याची परिस्थिती अशी होती की 1 रुपयाला कोणीही ओळखत नव्हतं आणि सावकाराच्या दारात गरीब लोक त्यावेळेस जायचे. त्यावेळेस ती मोडून काढण्यासाठी बारवाले साहेबांना प्रयत्न केला. आमच्या जुन्या मंदिरामध्ये इथं बसून बैठक झाली आणि त्याच टायमाला विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची मांडव्यामध्ये स्थापना झाली. त्यावेळेस सुरुवातीला चेअरमन म्हणून दादाराव नामदेवराव पाटील चंद यांना त्यांनी चेअरमन केलं आणि त्यांच्या घरातील ते स्वतः, त्यांच्या घरचे माणसं, राजू शेठ हे आमच्या सोसायटीचे सभासद आहेत. पूर्ण फॅमिली आमच्या सोसायटीचे आज रोजी सुद्धा त्या सभासद आहेत. घर बांधणीसाठी गव्हर्नमेंटकडून सिमेंट उपलब्ध होत नव्हतं. त्यावेळेस बारवले साहेबांनी सोसायटी मार्फत 10 रुपये गोणीना सिमेंट आमच्या गावाला दिलं. 1960-62लाच ग्रामीण भागात जालना जिल्ह्यात कुठेही लाईन नव्हती. त्यावेळेस बारवले साहेबाच्या प्रयत्नामुळे मांडवा गावात लाईन आली. आमच्या गावातील सर्व शेतकरी एकदम
प्रगतीपथावर आले. दुसरी गोष्ट, आमच्या गावात मजूर वर्ग जास्त आहे. मजूर वर्गाला कायमस्वरूपी काम देण्याचं काम बारवले साहेबांना त्यांच्या शेतीवर केलं. सगळ्यात जास्त दर मजुरांना देण्याचं काम त्यांनी केलं. त्याच वेळेस त्यांनी दूध डेअरीची स्थापना केली. बाकी लोकांना जमा करून त्यांनी सांगितलं की आपण दुधाच्या धंद्याकडे वळालं पाहिजे. धरीनाथ चंद, मांडवा, बदनापूर तालुका, जालना जिल्हा. आम्ही ह्या मांडवा गावात राहतो. बारवाले शेठ जे आमच्या गावाकडे ध्यान केल्यापासून आमचं गाव पोटभर खायला लागलं. आमची घरची कुवत बाजरी निघायची फक्त 2 क्विंटल आणि 3 क्विंटल. बारवाले शेठच्या कंपनीतून बाजरी आणली, 10-10, 12-12 क्विंटल व्हायला लागली. आमचं सगळं घर सुखी झालं, पोटभर खाऊ लागलं. आम्ही बारवाले शेठचे आभार मानतो. 1967 सीड रिव्ह्यू टीमच्या माध्यमातून अमेरिका, हॉलंड, स्वीडन, इंग्लंड, जपान या प्रगत देशांचा दौरा केला. या देशातील शेती व बियाणांचा अत्यंत जवळून अभ्यास केला. बियाणे उद्योजक, शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्याशी संवाद साधला. आपल्या प्रगतीचे प्रत्येक पाऊल हे बद्रीनारायणजींनी स्वतःच उचलले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक, भारताचे पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री या थोर विभूतींनी बद्रीनारायण बारवालेंच्या या शेती आणि बियाणे संशोधन कार्याची दखल घेतली आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीच्या या क्रांतिकारकाचा त्यांनी सन्मान केला. आज आपला भारत देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या वाटचालीत पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजी बारवाले यांच्या अथक परिश्रमाचा सिंहाचा वाटा आहे. व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मभूषण पुरस्कार 2001, तमिळनाडू कृषी विद्यापीठातर्फे 2002 मध्ये डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डिलीट ही सन्मानाची पदवी 2010 ला दिली. बद्रीनारायणजीच्या अंतर्मनातील समाजशिल्पी हाही तेवढाच कार्यरत राहिला. अत्यंत यशस्वी उद्योजकीय वाटचालीसोबत त्यांच्या समाजसेवेचा वसा वाढतच राहिला. प्रारंभीच्या काळात जालना एज्युकेशन सोसायटीच्या या JES महाविद्यालयाच्या उभारणीत पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजी बारवाले यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत योगदान आहे. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था औरंगाबाद, रांजणी या छोट्याशा गावात संपूर्ण मराठवाड्यातील पहिली सर्वांग सुंदर शाळेची भव्य आणि प्रशस्त इमारत बारवालेंनीच बांधली. ग्रामीण भागात शिक्षणाच्या अद्ययावत व्यवस्थेचा हा आदर्श मापदंड आहे. बद्रीनारायणजींच्या या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना लातूर येथील प्रसिद्ध शाहू कॉलेजचे अध्यक्ष माजी खासदार गोपाळराव पाटील म्हणतात, बारवाले साहेबांचा सत्कार जालन्याच्या जनतेनं सार्वजनिक सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ही माहिती कळाल्यावरून मला अतिशय आनंद झाला. स्वतः त्यांनी आपली उंची एवढी वाढवली की त्यांच्यामध्ये आता देव माणूस म्हणण्यापेक्षा देवत्वाचे सगळे गुण त्यांच्यामध्ये आता आलेले आहेत. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत व गुणवत्ताधारक त्यांच्यासोबत बद्रीनारायणजींची साथ. लातूरच्या यशस्वी पॅटर्नची जालन्यात डॉक्टर बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात सेवा प्रारंभ झाली. बारवाले महाविद्यालय हे शैक्षणिक गुणवत्तेची व्याख्या झाले आहे. कला, विज्ञान आणि विशेषत्वाने अत्याधुनिक जैवतंत्राचे प्रगत शिक्षणाचे हे केंद्र आहे. विस्तीर्ण परिसर, भव्य इमारत, अत्याधुनिक शिक्षण साहित्य व अद्ययावत प्रयोगशाळा, तज्ञ व शिक्षणाच्या कार्याला समर्पित प्राध्यापक वृंद ही पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायण बारवालेंच्या यशस्वी कार्यमंत्राची परिणिती आहे.
महाविद्यालयीन शिक्षणासोबत पायाभूत शालेय शिक्षणाची मूलभूत अत्यंत आदर्श व्यवस्था घेऊन गोल्डन ज्युबली हायस्कूल हा बारवाले यांचा अनोखा यशस्वी शैक्षणिक उपक्रम शिक्षणाच्या क्षेत्रातील सर्व आदर्श मापदंड मन, बुद्धी आणि शरीर यांचा समतोल विकास, आधुनिक जगाच्या स्पर्धेत जालन्याचा विद्यार्थी अग्रेसर राहण्यासाठीची ही सर्व शास्त्रशुद्ध रचना येथे पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजींच्या कल्पनेतील वास्तव दर्शविते। मनुष्य की पहचान उसके धन या सिंहासन से नहीं होती है, उसके मन से होती है। मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी रोती है। पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजींच्या परिस्पर्शाने पावन झालेल्या लातूरच्या स्वामी विवेकानंद हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अशोकराव कुकडे म्हणतात, बद्रीनारायणजी तथा भाऊ बारवाले यांचा विवेकानंद रुग्णालयाचा 20 वर्षापेक्षा अधिक संबंध आहे, परंतु इथल्या कामाची माहिती मिळाल्यावर निरपेक्ष भावनेने 11 लाख रुपयाची देणगी त्यांनी मुंबईचे ख्यातनाम सर्जन डॉक्टर फडके यांच्या मार्फत आमच्याकडे पोहोचवली। त्याच्यातूनच महाराष्ट्रातलं जिल्हा केंद्रातलं पहिलं सिटी स्कॅन केंद्र हे लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालयात झालं। त्यांनी कशाचाही आग्रह धरला नव्हता, परंतु आम्ही त्याला म्हैको सिटी स्कॅन सेंटर असं नाव दिलं। आम्ही MRI या युनिटची संकल्पना मनामध्ये निश्चित केली। हे त्यांना माहिती झाल्याबरोबर त्यांनी आपणून 30 लाख रुपयाचं बीज भांडवल आमच्याकडे पाठवलं की जर त्यांनी या पद्धतीने समाजाला दिलं असेल तर ते समाजापर्यंत आपण पोहोचवू, म्हणून MRIची किंमत बाहेरच्या जगापेक्षा 50% कमी ही आम्ही ठेवली। बाहेर 4500 5000 ही किंमत असताना आम्ही 2000 रुपयामध्ये MRI साधारणपणे 10 जिल्ह्यांना पुरवत राहिलो। आज ही किंमत 30 ठेवलेली आहे आणि एका अर्थाने असं म्हणता येईल की भाऊंचं हे योगदान समाजाला झालेलं आहे। 31 डिसेंबर 1992 जालन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डोळ्याचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल श्री गणपती नेत्रालय या दृष्टीतीर्थाचा शुभ प्रारंभ बारवालेंनी केला। मद्रास येथील शंकर नेत्रालयाचा आदर्श घेऊन श्री गणपती नेत्रालयाचे बीज त्यांनी रोवले आणि बघता बघता आज एका मोठ्या वटवृक्षात त्याचे रूपांतर झाले आहे। 7.5 एकर जमिनीवर 1,80,000 स्क्वेअर फुटाची अत्यंत अत्याधुनिक व तेवढीच सुसज्ज इमारत व अंतर्गत व्यवस्था बघून आपण निश्चितच जालन्यात नसून अतिप्रगत देशात गेल्याचा अनुभव मिळतो। हा अनुभव बारवालेंच्या कार्यशैलीच्या एका चमत्काराची प्रत्यक्ष अनुभूती आहे। मुंबईचे सुप्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटल, औरंगाबादचं डॉक्टर हेडगेवार रुग्णालय, बारवालेंच्या सहकार्याची साक्ष। बायोटेक्नॉलॉजी या विषयातील जागतिक पातळीवरील संशोधनाचे कार्य चालते ते बारवाले नॉलेज अँड स्टडी सेंटर जालना येथे। जालन्यातील बायोटेक्नॉलॉजी पार्क हा बारवालेजींच्या प्रयत्नातून आपणास मिळालेला एक प्रकल्प आहे। दावलवाडी येथील महिकोचे कृषी संशोधन केंद्र, जागतिक दर्जा आणि मान्यताही महिको रिसर्च अँड लाईफ सायन्सेस सेंटर दावलवाडी। भारताच्या 121 कोटी जनसंख्येला पुरून उरेल एवढे अन्न आणि वस्त्र उत्पादनाच्या बीजांचे येथे यशस्वी संशोधन चालते। लोकांना पण त्यांनी हमेशा आपल्या परिवारासारखंच समजलं आणि सगळ्यांना कसं बरोबर घेऊन चालावं हीच त्यांची हमेशा कोशिश असते। दूरदृष्टी, कठोर अनुशासन, ध्येयमग्न कार्यमग्नता आणि पक्का इरादा बारवालेजींच्या यशाचे हे मंत्र दावलवाडीच्या या कृषी संशोधन केंद्राचा पाया आहे। बद्रीनारायण यांच्या अत्यंत समर्थ आणि उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पाठीशी उभ्या आहेत त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती गोमती देवी, माननीय पद्मभूषण डॉक्टर बद्रीनारायणजी बारवाले। आपण आमच्या जालन्याचे भूमिपुत्र आहात हा एवढाच आम्हा सर्व जालनेकर नागरिकांसाठीचा सर्वोच्च बहुमान आहे असं आम्ही मानतो। जालना ही आपली कर्मभूमी,
आपण आपल्या सर्व विकासांचे केंद्र जालना हेच ठेवले आहे. शिक्षण, आरोग्य, शेती संशोधन असं दोन्ही हातांनी भरभरून आपण आम्हाला दिलं आणि अखंड देतच आहात. बद्रीनारायणजी, आपण एक व्यक्ती नसून जालन्याची अस्मिता आहात. कोट्यावधी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे आपण प्रमुख आहात. आपला हा आज जो सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळत आहे, हा संपूर्ण जालन्याचाच सन्मान आहे.